नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जीपॅट 2020-21 चा फॉर्म कसं भरायचा आहे. तर मी तुम्हाला एक डेमो फॉर्म भरून दाखवणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गुगल मध्ये आल्यानंतर टाईप करा NTA जीपॅट. तर पहिली जी वेबसाईट ओपन होईल दिसेल तुम्हाला, तर त्यावरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने त्याचं होम पेज ओपन होईल. आता इथं मी जीपॅट टाकलं होतं म्हणून फार्मसी एक्झाम डायरेक्टली आलंय. NTA जरी टाकलं तरी तुम्हाला या एक्झाम्स येऊन जातील. त्यातून फार्मसी सिलेक्ट करा आणि त्यानंतर जीपॅट वेबसाईट आणि रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर अप्लाय फॉर जीपॅट 2021 त्यावरती क्लिक करा. त्यानंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला इथं स्टेप्स दिसतील. तर त्याच्या खाली आहे न्यू रजिस्ट्रेशन. तर इकडच्या बाजूला जे आहे ओनली रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स कॅन साइन इन. तर ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी ते आहे. न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत वरती. त्यानंतर तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन्स वाचायचे, तर तुम्ही वाचून घ्या. तर पेएबल फीज इथं काही दिलेल्या आहेत. तर जनरल कॅटेगरीसाठी मेल आणि फिमेलसाठी 2000 आहे आणि कॅटेगरी वाईज म्हणजे OBC असेल, SC असेल, ST असेल, EWS असेल, PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटीज, तर त्यांच्यासाठी 1000 रुपये आहे. त्यानंतर ट्रान्सजेंडरसाठी 1000 रुपये. त्यानंतर आय हॅव डाउनलोडेड इन्फॉर्मेशन बुलेटिन अँड रीड द इन्स्ट्रक्शन सक्सेसफुली. तर त्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड करा. आता तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं आणि त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि फी पेमेंट करायचं आहे. तर त्यानं पहिल्यांदा कॅन्डिडेट नेम, त्यानंतर फादर्स नेम. आता कॅन्डिडेट नेम हे जे टाकतात तुम्ही, तर ते असंच टाका की जे तुमच्या रिझल्ट वरती आहे 10वीच्या आणि 12वीच्या. आणि त्यानंतर फादर्स नेम, मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, आयडेंटिटी टाईप. तर आयडेंटिटी टाईप हा पॅन कार्ड असू शकतं, पासपोर्ट असू शकतं, वोटर ID असेल, रेशन कार्ड विथ फोटोग्राफ, बँक पासबुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स किंवा एनी अदर. तर एनी अदर मध्ये तुम्ही आधार कार्ड पण टाकू शकता, पण तुम्हाला इथं तुमचा नंबर टाकायचा आहे. तर तुमचं कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड याच्यासाठी चालणार नाही, कारण फक्त गव्हर्नमेंट ऑथोराइज जे असेल ते चालेल. त्यानंतर प्रेझेंट ऍड्रेस तुम्ही इथं टाकू शकता. कंट्री सिलेक्ट करा, स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर पिनकोड. अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो टाका. ईमेल ऍड्रेस टाका, मोबाईल नंबर टाका. परमनंट ऍड्रेस जर सेम असेल आणि लोकल ऍड्रेस जर तुम्ही सेम असेल तर सेम ऍज द प्रेझेंट ऍड्रेस त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर पासवर्ड चूज करायचं. तर पासवर्ड चूज करताना तुम्हाला 8 ते 13 कॅरेक्टर्स टोटल टाकायचे. तर त्याच्यापैकी एक अप्पर केस अल्फाबेट टाकायचंय, म्हणजे त्यानंतर एक लोअर केस अल्फाबेट, त्यानंतर न्यूमेरिक व्हॅल्यू आणि स्पेशल कॅरेक्टर्स. सपोज तुमचं नाव आहे प्रिया, तर त्याचं P कॅपिटल करा, बाकीचं स्मॉल मध्ये. त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर टाका @ आणि न्यूमेरिक व्हॅल्यू सपोज 1 2 3 असं काही पण टाकू शकतात तुम्ही. तर या पद्धतीनेच तुम्हाला ते टाकायचंय. त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म करायचं. सिक्युरिटी पिन तुम्हाला विचारला जाईल. हा सिक्युरिटी पिन याच्यासाठी महत्वाचा आहे कारण तुमचं जर पासवर्ड तुम्ही जर विसरलात तर सिक्युरिटी पिन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारलं जातं. जसं की तुमचं फेवरेट बुक तुम्ही टाकू शकतात, मॉरिसन अँड बॉयड किंवा विल्सन अँड ग्रिसवोल्ड, त्रिपाठी, काही पण. आणि त्यानंतर याच्यापैकी कुठलाही पण तुम्ही एखादा आन्सर देऊ शकतात आणि ते सिक्युरिटी आन्सर मध्ये टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा इमेज इथं एंटर करायची, त्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला प्रोफाईल दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला एक चेकलिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे. माय नेम, फादर नेम, मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ऍड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID हे सगळं जर बरोबर असेल तर त्यावरती क्लिक करा, आय ऍग्री वरती क्लिक करा, त्यानंतर फायनल सबमिट करून टाका. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन फॉर्म हा कम्प्लीट केलेला आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर इमेज अपलोड करायची, त्यानंतर ऍप्लिकेशन फी पेमेंट. तर ते तुम्हाला आता इथे कम्प्लीट करायचे आहेत.
तर खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करा. कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर काही गोष्टी त्या ऑटोमॅटिक येतील ज्या रजिस्ट्रेशन मध्ये आपण टाकल्या होत्या. आता तुमचं नाव ते येईल, डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकच येऊन जाईल. त्यानंतर तुमची नॅशनॅलिटी इथं सिलेक्ट करा, स्टेट तुम्ही सिलेक्ट करा, कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करताना हे लक्षात ठेवा की एनटी जी कॅटेगरी असते तर त्यांना ओबीसीच कन्सिडर केलं जातं ऍट सेंट्रल लेवल. तर त्यामुळे त्यांनी ओबीसी क्लिक करा. त्यानंतर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट. पीडब्ल्यूडी मीन्स पर्सन विथ डिसॅबिलिटीज. जर तुमच्याकडे काही सर्टिफिकेट असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर नो करा, कारण हे प्रत्येक वेळेस तुम्हाला सर्टिफिकेट मागणार आहेत. आर यू डायबेटिक, येस ऑर नो, त्यावरती पण क्लिक करू शकता. त्यानंतर हे जीपॅट ऑटोमॅटिकच आलंय कारण त्यासाठीच आपण अप्लाय केलं होतं. त्यानंतर तुम्हाला इथं फर्स्ट चॉईस सिलेक्ट करायची फॉर एक्झामिनेशन. तर इथे तुम्ही स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर ऑटोमॅटिकच इथं पुढे सिटीज येऊन जातील. तर तुम्हाला ह्या 4 चॉईस भरायच्या आहेत. त्यानंतर तुमचे अकॅडमिक डिटेल्स तुम्हाला इथं टाकायचे आहेत. तर 10th आणि 12th आणि ग्रॅज्युएशनचं डिटेल्स टाकायचे. तर 10th मध्ये सिलेक्ट करा, पास तर तुम्ही आहात. त्यानंतर एक्झामिनेशन कुठली, त्यानंतर नेम ऑफ बोर्ड और युनिव्हर्सिटी हे तुमच्या रिझल्ट वरती दिलेलं आहे. इयर ऑफ पासिंग ते पण तुमच्या रिझल्ट वरती दिलेलं आहे. त्यानंतर रिझल्ट मोड तर हा पण तुमच्या रिझल्ट वरती दिलेला आहे. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज करा, सीजीपीए असेल तर सीजीपीए करा. तर जे क्लिक करताल त्याच्यानंतर इथं मार्क्स डिटेलसाठी तुम्हाला ऑप्शन ओपन होईल. त्यानंतर 12thचंही पण तसंच भरायचंय. आणि याच्यामध्ये ग्रॅज्युएट तुम्ही जर पास आउट असाल तर पासला क्लिक करा. आणि अपिअरिंग जर असेल म्हणजे फायनल इयर मध्ये आहात तुम्ही तर अपिअरिंग वरती क्लिक करा. त्याच्यानंतर नेम ऑफ एक्झामिनेशन बॅचलर ऑफ फार्मसी ते ऑटोमॅटिकच येणार आहे. त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी इथं सिलेक्ट करा जी असेल ती. पासिंग इयर ते ऑटोमॅटिकच, सपोज तुम्ही अपिअर वर क्लिक केलं 2021 तिथे येणारच आहे. रिझल्ट मोड ऑटोमॅटिकच ती टॅब गायब होऊन जाते. त्यानंतर सिक्युरिटी पिन, सिक्युरिटी कॅप्चा इमेज तुम्हाला इथे टाकायची. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल तुम्ही एकदा भरल्यानंतर पुन्हा पुढचं एक पेज ओपन होईल. त्या पेज वरती तुम्हाला पुन्हा विचारलं जाईल माय नेम, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, पर्सन विथ डिसॅबिलिटीज, एक्झामिनेशन सिटीज अँड एज्युकेशनल डिटेल्स. तर वरती तुमच्या प्रोफाईल मध्ये या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्हाला इथं चान्स आहे एडिट करण्यासाठी. आणि जर सगळं बरोबर असेल तर आय अग्री वरती क्लिक करा आणि फायनल सबमिट करा. ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इमेज अपलोड करायचे. तर इमेजचं स्टेटस इनकम्प्लीट दिसते. त्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर अपलोड द इमेज ते ऑप्शन दिसेल, तर त्यावरती क्लिक करा. फोटोग्राफ अपलोड करताना ही काळजी घ्या की तो रिसेंटच असला पाहिजे, जेपीजी फॉर्मॅट मध्ये असला पाहिजे. त्याची मिनिमम साईज 10 KB आणि मॅक्झिमम साईज 200 KB. सिग्नेचर मिनिमम साईज 4 KB आणि मॅक्झिमम साईज 30 KB आणि फॉर्मॅट पण जेपीजीच असला पाहिजे. तर इथं चूज करा. तुम्हाला प्रिव्ह्यू दिसेल आणि प्रिव्ह्यू दिसल्यानंतर तुम्हाला ते अपलोड करण्याच्या आधी एक ऑप्शन विचारते की जे फोटो आहे तर त्या फोटोमध्ये दोन्ही कान दिसले पाहिजे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो जर असेल तर 80% विजिबिलिटी असली पाहिजे. आणि त्यानंतर फोटोवरती मास्क म्हणजे तोंडाला मास्क असं लावलेला फोटो नकोय. तर त्यावरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर सेल्फ व्हेरीफाईड म्हणा. सेल्फ व्हेरीफाईड झाल्यानंतर अपलोड करा. या बाजूला सेल्फ व्हेरीफाईडचं ऑप्शन आहे दोन्ही टॅबसाठी. त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा इमेज एंटर करायची आहे आणि आय हॅव व्हेरीफाईड अपलोडेड डॉक्युमेंट्स केअरफुली आणि अपलोड करा. त्यानंतर पुढची एक पेज आपली प्रोसेस राहिलेली ती म्हणजे ऍप्लिकेशन फी पेमेंट. तर इथं क्लिक करा पे एक्झामिनेशन फी आणि याच्यामध्ये मोड फक्त ऑनलाईनच आहे. तर ऑनलाईन वरती क्लिक करा आणि पे प्रोसीड फॉर पेमेंट वरती त्यानंतर क्लिक करा. तर इथं 3 ऑप्शन्स तुम्हाला आहेत. तर हे गेटवेचे ऑप्शन्स आहेत. गेटवे म्हणजे ज्या बँक कडून पैसे भेटणार आहेत
NTA ला, तर ते गेटवेज आहेत. तर याच्यापैकी तुम्ही कुठलंही सिलेक्ट केलं तर तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग असेल किंवा UPI असेल तर ते कशातून पण सिलेक्ट होतील, ते कुठली बँक असो. तर याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका की ही बँक कॅनरा बँक मध्ये अकाउंट नाही किंवा ICICI मध्ये नाही किंवा पेटीएम मध्ये नाही. हे फक्त गेटवेज आहेत ज्यातून पैसे पे होणार आहेत. तर कुठलेही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कुठल्याही बँकेचे चालते. त्यानंतर इथे तुम्ही ऑप्शन बघू शकतात, कार्ड्स, नेट बँकिंग, EMI और UPI. तर याच्यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर ते तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर पे नाव वरती क्लिक करा. तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकतात. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.